तर नमस्कार. आज आमच्या गावची जत्रा ही फक्त एक जत्रा नाही, हे एक इमोशन आहे. इमोशन आहे नात्यांमधलं. हे इमोशन आहे म्हणजे जे लोक वर्षानुवर्ष एकमेकाला भेटले नाही, तो आज हा दिवस आहे एकमेकांना भेटण्याचा, एकमेकाची भेटीगाठी घेण्याचा. तर आज आमच्या ही गावची जत्रा, यामध्ये आमच्याच गावातली काही मंडळी दुकानं लावून बसली. तर याचं कारण फक्त एकच, की ते म्हणतात ना, एक देणारा असतो तर एक घेणारा असतो. तर दोन्ही माणसं गरजेचे आहेत. दोन्हींचा पाया मजबूत असलाच पाहिजे, तेव्हाच ह्या जगाची, ह्या सोसायटीला आपण पुढे नेऊ शकतो. तर जसं की लहान मुलांपासून तर मोठ्या वयस्कर माणसांपर्यंत सगळ्या गोष्टी जत्रेत विकायला असतात. ज्या पद्धतीने लोक खरीदारी करायला येतात, काही टिंगल टवाळक्या करायला पण येतात, काही आपला पैसे कमवण्यासाठी पण येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात असायलाच हव्या, कारण की आयुष्याला तसा कलरच येऊ शकत नाही. जर तुम्हाला तुमचं आयुष्य कलरफुल बनवायचं असेल तर ह्या गर्दीत या आणि स्वतःचा शोध घ्या. स्वतःचा शोध असा घ्या की तुम्ही कोण आहात. कारण की ते म्हणतात ना, अहंकार ही गोष्ट माणसाला समूळ नष्ट करू शकते. पण जर तुम्ही लोकांमध्ये आलात, लोकांसोबत बोललात, लोकांसोबत राहिलात, तर तुम्हाला कळतं की हे जीवन किती क्षणभंगूर आहे. हे जीवनाचा एक आनंद आपण घ्यायलाच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ह्या आयुष्यात जास्तीत जास्त 100 वर्षापर्यंत जगणार आहोत. हा माझा मामा, तर हा माझा मामा मला म्हणतो की माझा इंटरव्ह्यू चांगला घे. तर हेच आनंद आहे. कॅमेरासमोर आलेला प्रत्येक व्यक्ती हा आनंदी होतो. फक्त कॅमेरा पकडणाऱ्यामध्ये थोडीशी डेअरिंग असली पाहिजे. तर इवन मग त्या खाण्यापिण्याच्याही गोष्टी असो, तर याला पॅटीस म्हणतो आम्ही. तर हा पॅटीस अतिशय चविष्ट लागतो. तर हा पॅटीस आमच्या पात्रे गावातील परसराम जाधव यांचा आहे. तर नक्की आमच्या परसराम जाधव यांच्या दुकानावर व्हिजिट करा आणि एक पॅटीस नक्की खा. याला आपण काय म्हणतो हे मला आठवत नाही, तर कमेंटमध्ये सांगा की याला काय म्हणतात. हे पावात टाकलेलं असतं, याचं नाव काय मला माहीत नाही. आणि हा लहानपणी आपण खायचो हा गोळा. 90s मधले जे पोर आहेत माझ्या वयाचे, यांना माहीत असेल की ह्या गोळ्यासाठी आपण एक एक 2-2 रुपयासाठी घरच्यांसाठी किती भांडण करायचो, किती रडायचो. तर हा तो गोळा, ही जत्रेतला शेवट तेच, की नातं आणि आयुष्य हे फक्त आणि फक्त छोटं आहे. हा, आयुष्य छोटं आहे, पण ह्या गेमपासून सगळ्यांनी लांब राहा. कारण की हा जो खेळ आहे हा खूप रिस्की आहे. तुमचं